मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जीवन जगत असताना आयुष्याच्या वळणावर प्रेमाची गुलाबी झुडूक मन भरून टाकतं आणि या प्रेमाला दोघांचीही संमती मिळाली की गुलाबाच्या फुलाप्रमाणे प्रेम उमलू लागतं। या उमलणाऱ्या प्रेमात एकमेकांची ओढ निर्माण होते आणि शेवटी या प्रेमाची ही पायरी लग्नापर्यंत येऊन ठेपते। या लग्नाला दोघांच्याही घरच्यांचा होकार असला की दोन आयुष्याची एक दोर तयार होत असते, ज्यात विश्वास, जबाबदारी आणि समजूतदारी अशा नात्याने ही दोर गुंफली जाते आणि आयुष्यभर एकमेकांची साथ निभावण्याच्या आणाबाकाही घेतल्या जातात। पूर्वीचं प्रेम म्हणा की लग्नानंतरचं नातं एकमेकांविषयी असलेल्या विश्वासावर टिकून असतं, परंतु या गोष्टींना जेव्हा तडा जातो तेव्हा मात्र पती पत्नीमध्ये मतभेद निर्माण होतात। संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच, मतभेद निर्माण होणारच। या गोष्टींचा पती पत्नीने धिटाईने सामना करणे गरजेचं असतं। कठीण प्रसंगी एकमेकांची साथ असणं गरजेचं असतं, परंतु वैवाहिक जीवनातील याच गोष्टी जेव्हा लुप्त होतात तेव्हा मात्र भांडणाचा अतिरेक होतो आणि एक वेळ अशी येते जिच्याशी 7 जन्म निभवण्याची शपथ घेतली तिलाच कायमचं संपवतो। अशाच एका घटनेनं उपराजधानी हादरून उठली। 8 एप्रिल 2011चा दिवस एका आई आणि मुलीसाठी शेवटचा दिवस ठरला। जणू त्यांच्या सुखी संसाराला कोणाची दृष्टच लागली असावी की एका रात्रीच एका कुटुंबाचा नाश झाला। उपराजधानीतील जागृतीनगर भागात 8 एप्रिल 2011ला एक दुहेरी घटना घडली। या घटनेनं सामान्य मन हादरून उठलं। जनमानसात एकच प्रश्न होता की त्या व्यक्तीने का मारलं असावं आपल्या पत्नीला आणि मुलीला, तेही इतक्या क्रूरपणे की पत्नीवर 62 घाव केले आणि मुलीवर 45 घाव करून तिला या जगातून चालतं केलं आणि स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला। कोण हा विकृत आणि का मारलं असावं त्याने आपल्या मुलीला आणि पत्नीला? ह्या केसच्या फॅक्ट अशा आहेत की प्रकाश शिंगणापुरे जागृती कॉलनी येथे जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होता। त्याच्या फॅमिलीमध्ये 2 त्याचे लहान भाऊ, आई, वडील, त्याची पत्नी, मुलगी श्रेया आणि 2 भावांच्या पत्न्या अशा जॉईंट फॅमिलीमध्ये जागृती कॉलनी येथे राहत होते। दिनांक 7/4/2011ला त्याच्या मुलीची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी पत्नी आणि त्या मुलीला दवाखान्यात नेलं। डॉक्टरनी संध्याकाळी परत तिला ट्रीटमेंटसाठी बोलावलं। त्याप्रमाणे संध्याकाळी सुद्धा श्रेयाला ते दवाखान्यात घेऊन गेले आणि तिकडून आले ते आणि त्याचं एक 9 वाजता त्याचं तो किराण्याचं दुकान चालवत होता घरीच आणि दुकान बंद केलं। दुकान बंद केल्यानंतर त्यांनी 11 वाजेपर्यंत TV पाहिला। बाकी लोकांनी जेवण वगैरे करून आपापल्या रूममध्ये प्रत्येकजण झोपायला गेले। जवळपास म्हणजे 8 तारखेला सकाळी 3:30 ते 4च्या दरम्यान आवाज आला। आवाज आल्यामुळे लोक त्यांच्या घरचे भाऊ, भावाच्या पत्नी आणि आई वडील हे सर्व उठले आणि ते आरडाओरड पाहिली। त्यांनी दरवाजा नॉक केला तर दरवाजा काही उघडत नव्हता आतून लावल्यामुळे। मग त्यांनी सब्बल आणली आणि सब्बलच्या साहाय्याने तो दरवाजा तोडला। दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये जेव्हा पाहिलं ते शॉक झाले एकदम, कारण की ती प्रणिता आणि श्रेया हे रक्ताच्या थरावळ्यात पडले होते ना। हा सुद्धा त्यांचा म्हणजे अजय त्याचा भाऊ म्हणजे प्रकाश हा सुद्धा याला सुद्धा इंजुरीज होत्या आणि हा सुद्धा इंजुर्ड कंडिशनमध्ये होता। जरीपटका येथील निवासी प्रकाश शिंगणापुरे याने 8 एप्रिल 2011 रोजी पहाटे 3:30च्या सुमारास पत्नी प्रणिता आणि मुलगी श्रेया यांच्यावर चाकूने सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात पाडले। प्रकाशने दोघींनाही इतक्या क्रूरपणे मारले की दोघींचाही जागीच मृत्यू झाला। चिमुकल्या श्रेयाला मारत असताना श्रेयाचा ओरडण्याचा आवाज ऐकताच घरातील इतर सदस्यांनी प्रकाशच्या रूमकडे धाव घेतली, परंतु तोपर्यंत श्रेया आणि प्रणितीचा जीव गेला होता। क्रूरपणे दोघींनाही मारल्यानंतर प्रकाशने स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु यात मात्र तो बचावला। प्रकाशने या हत्येमागे आर्थिक हलाखीचे कारण दिले, पण प्रश्न हा येतो, आर्थिक संकटाचा सामना न करता कोणी आपल्याच व्यक्तीला इतक्या क्रूरपणे कसं मारणार?
एक मिनिट. जवळजवळ 15 ते 16 वर्ष माझ्या मुलीच्या लग्नाला झाले होते. आम्ही मुलाचे वडील आणि मी दोघेही रेल्वेमध्ये काम करत होतो. त्याच्याने आमची दोघांची चांगली ओळखी होती आणि त्या ओळखीमुळे माझी मुलगी AA शिकलेली होती आणि त्यांना फार पसंत आली. तर मला विचारलं की बाबा तुमची मुलगी माझ्या मुलाकरता देतात आहे. तर म्हटलं बाबा ठीक आहे, अगर मुलगी तयार असेल तर मी देण्याकरता तयार आहे. तर त्यांना हो म्हटलं आणि त्यांनी मागणी घातली. आता मुलगा इतका सुंदर होता की स्वतःच्या पायावर उभा राहून किराण्याची दुकान त्याची चालायची आणि चांगल्याच प्रकारे त्यांनी पैसा गोळा करून त्यांनी आपल्या स्वतःच्या नावावरती प्लॉट घेऊन त्यांनी घर बांधलं. नंतर आता जेव्हा लग्न झाल्यानंतर आम्ही त्यांचं क्वार्टर आणि माझं क्वार्टर हे लागून असल्यानंतर आम्ही जवळजवळ राहतो. तर आम्हाला त्याच्याविषयी काही आम्हाला ऐकायला मिळायचं नाही किंवा मुलगी कोणत्याही गोष्टी घरी जे काही व्हायचं ते आम्हाला काही सांगायची नाही. रिटायर झाल्याच्या नंतर मला क्वार्टर सोडावं लागलं आणि मी बिजनबागमध्ये इथे राहण्याकरता आलो आणि ते माझ्या पूर्वीलाच जागृत नगर इथे राहण्याकरता आले होते. ज्यावेळेस लग्न झाल्याच्या नंतर 3 वर्षांनी माझ्या प्रणिताला एक मुलगी झाली आणि त्या मुलीच्या वेळेस आम्ही त्या कार्यक्रमाला तिथे हजर होतो. त्यावेळेस पण सुद्धा आम्हाला काहीच असं मालूम पडलं नाही की मुलगीला काही त्रास आहे बा, असं काहीच आम्हाला मालूम पडलं नव्हतं आणि नाही मुलगी आम्हाला सांगायची. ॲक्सिडेंट झाला आहे आणि तुम्ही लवकर दवाखान्यामध्ये जा किंवा घरी जा. पण आम्ही म्हटलं दवाखान्यात न जाताना पहिलं सुरुवात त्यांच्या घरी जा, म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो. माझी मुलगी स्वाती, मुलगा स्वप्नील आणि मी असे तिघही जणे आम्ही तेवढ्या रात्री त्यांच्या घरी गेलो. तर आमच्या पहिलेच तिथे पोलीस आणि फोटोग्राफर फार इतका लोक होता की पाहायला नाही जात होता, इतका लोक होता. पण आम्हाला त्या घरामध्ये सुद्धा त्या लोकांनी ती लाश माझ्या नातनीची आणि माझ्या मुलीची आम्हाला पाहू दिली नाही आणि लगेचच त्यांनी ती लाश उचलून शाने पोस्टमॉर्टम करता मेव हॉस्पिटलमध्ये नेली. त्यापूर्वी त्याच्या अगोदर प्रकाश विनायकराव सिंगणापुरे हा जिवंत आहे म्हणून शाने त्याला दवाखान्यात नेलं. पण आम्ही त्याला बघितलं नव्हतं, पण आम्हाला मालूम पडलं की तो जिवंत आहे आणि त्याला मेव हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलो आहे. एवढेच नव्हे तर प्रणिता आणि श्रेयाच्या मृत्यूनंतर प्रकाशने प्रणिताचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे खोटे सांगून तिच्या नावावर असणारे विम्याचे 3 लाख रुपये काढून घेतले. यावरून प्रकाशला त्याच्या कृत्याचा तीळ मात्रही पश्चाताप झाला नाही असे स्पष्ट झाले आणि विकृत प्रकाशला आतापर्यंतची सर्वात मोठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनी पाहिलं तर भावाला विचारले काय झालं कसं केलं. त्यांनी फक्त आपल्या पॉइंट आउट केलं की फुल पॅन्टमध्ये खिशाकडे त्यांनी पॉइंट आउट केलं. तर तिथे मग त्याच्या भावाने खिशामध्ये पाहिलं तर एक सुसाईड नोट सापडली. त्या सुसाईड नोटमध्ये असं मेन्शन केलं होतं की आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मी आपल्या पत्नीचं आणि मुलीचं संगोपन बरोबर पालनपोषण करू शकत नाही, संगोपन करू शकत नाही, त्यामुळे मी त्यांचा खून करून मी सुद्धा स्वतःची आत्महत्या करत मारून घेत आहे. तर त्या ती प्रणिता आणि श्रेया ह्या दोघी म्हणजे तिथेच मृत्यू पावल्या होत्या. जवळपास 62 इंजुरीज प्रणिताईच्या शरीरावर होत्या आणि 42 इंजुरी श्रेया त्या मुलीच्या शरीरावर होत्या. हा इंज्युअर्ड कंडिशन असल्यामुळे याला त्यांच्या भावाने इमिजिएटली शिफ्ट केलं
मे हॉस्पिटलला, तिथे त्याची ट्रीटमेंट सुरू झाली. जवळपास 1 ते 1.5 महिन्यात त्याची ट्रीटमेंट सुरू असली, तर त्याच्यातून तो वाचला. त्याप्रमाणे इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे सगळ्या बाबी म्हणजे सुसाईड नोट आणि त्याचे जे हँडरायटिंग वगैरे हँडरायटिंग एक्सपर्टला पाठवलं, ते त्यांनी सुसाईड नोट लिहिलं हे सिद्ध झालं त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या बाबी पूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र सेशन कोर्टात दाखल करण्यात आला. सेशन कोर्टात ही केस चालली आणि त्यामध्ये निर्णय होऊन त्याला रेअरेस्ट ऑफ रेअर केसची शिक्षा, फाशीची शिक्षा 30 वर्षामध्ये रिगरस सक्षम कारावासामध्ये कन्वर्ट करण्यात आली. आर्थिक संकटाचं कारण सांगून आपल्या पत्नीला आणि मुलीला मारणं कितपत योग्य आहे? ही घटना टळली जाऊ शकली असती जर प्रकाशने आपल्या पत्नीशी आणि कुटुंबाशी चर्चा केली असती तर. संसार चालवत असताना बिकट संकटातही पती पत्नीची साथ असणं गरजेचं आहे. तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात अशा प्रकारचे विकृत लोक असतील तर त्यांना योग्य समुपदेश करा. तुमच्या एका सल्ल्यानं एक तुटणारं कुटुंब बचावलं जाऊ शकतं. एवढं फार मोठं प्रकरण झालं की आम्ही आतापर्यंत ही गोष्ट विसरू शकलो नाही. रोज आम्हाला आमच्या मुलीची आणि नातीची आठवण येत असते. जबाबदार कोणमध्ये इतकंच. तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित राहा, पाहत राहा जबाबदार कोण.